मुंडे सोबत असते तर निवडणूक हारलो नसतो. पृथ्वीराज चव्हाणांचं मुंडेंसंदर्भात पुन्हा भाष्य. चाकणमधील खड्डे 31 ऑगस्ट पर्यंत बुजवणार. काम सुरू न करणारा कंत्राटदार काळ्या यादीत. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. नाशिकमधील खड्ड्यांबाबत सोमवारी मोर्चा काढणार. मतदान करताना नाशिककरांनी भान ठेवावं. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. संभाजीनगर हेच आता जंतर मंतर. विद्यार्थी नव्हे तर सरकार अपयशी. अभिजित दिपकेची सरकारवर आगपाखड. नांदेडमध्येही न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत गैरसोयींचा आरोप. विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह. भावेश काबरेला नॉनव्हेज खाणाऱ्यांसंदर्भातील व्हिडिओ भोवला. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर भावेश कावरे अमित ठाकरेंच्या भेटीला. ओबीसींच्या जागा बळकावल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल. विजय वडेट्टीवार आक्रमक. ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली असल्याचं विधान. कुंभपर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा असताना नव्या वादाची शक्यता. कट्टर राजकीय विरोधक उदय सामंत भास्कर जाधव एकत्र. रत्नागिरीत रस्ता नामकरण सोहळ्यानिमित्तानं दिलखुलास गप्पा. कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चा. मुंब्र्याला आता मुंब्रादेवी बोलायचं. मंत्री नितेश राणेंचं विधान. मुंब्रादेवी कालही भगवा होतं, आजही भगवा, उद्याही भगवा राहील. राणेंनी ठणकावलं. वंदे मातरम अवमान प्रकरणावरून अमित शहांची सोनिया गांधींवर तोफ. हे पाप देश माफ करणार नाही. शहांची सडकून टीका. मुंबईत भाजपचं सोनियांविरोधात आंदोलन. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनाच्या रांगा. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहतूक कोंडी. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची गर्दी. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. माणगावमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी 21 ऑगस्टला मोर्चा. सौरभ सोनावणेंच्या अटकेची मागणी. तर राजकीय हस्तक्षेपामुळे मुलाचे जबाबात नाव. खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप. पोलिसांनी जामर लावल्यानं गाडी मालकाने स्वतःची कार पेटवली. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. विनंती करूनही जामर न काढल्यानं संताप. वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकूळ. तब्बल 12 दुकानं फोडली. सोने चांदीच्या दुकानातही डल्ला. गोंदियात धबधब्याच्या प्रवाहात 2 तरुण वाहून गेले. देवरी तालुक्यातली घटना. प्रशासनाकडून तरुणांचं शोधकार्य सुरू. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ओकली गरळ. आम्ही 4% हिंदूंना सहन करतो असं विधान. अखंड भारत संकल्पनेबद्दलही मुक्ताफळं. बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यासाठी बांगलादेशची मोठी अट. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाशिवाय दौरा शक्य नाही. बांगलादेशची भूमिका. पंतप्रधान मोदींचं प्राणीप्रेम पुन्हा समोर. लाल किल्ल्यासाठी निघण्याआधी वासरू आणि मोरांना भरवलं अन्न. गटार खोदताना सापडलं 98 कोटींचं सोनं. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल जवळची घटना.